आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बिट्टी हे बघ मला कुणाला काही बोलू नकोस, नाही तर माझं काही खरं नाही. बिट्टी गौरीजींना जर हे कळलं ना तर ते मला शिक्षा करतील ग. कधीच माझ्याशी बोलणार नाही. आणि रुद्रला कळलं तर तो काय करेल सांगताही येत नाही. प्लीज कोणाला सांगू नकोस. पण तू आणि रुद्र सर असं का करताय? आईला आवडणार नाही हो, ती रागवेल. हो पण आईला खरंच नाही आवडणार. तुम्ही जा ऐकन ना. अगं बिट्टी हे सगळं आम्ही गौरीजींसाठीच तर करतोय ना. खरंच सांगतोय, आपल्या आश्रमाला मदत हवी आहे ना, म्हणून हे सगळं चाललंय, नाही तर बाकी काही नाही. नाहीतर तुलाही माहितीये पार्टनरला खोटं बोललेलं आवडत नाही. आणि सरळ मार्गाने मदत करायची म्हणलं तर गौरीजींना त्यांचा स्वाभिमान दुखावलेला पण आवडत नाही. मग काय करायला हवं? पण आईने तुम्हाला पकडलं ना तर आई खूप चिडेल. मग ती कधीच बोलणार नाही हो, कधीच. नाही नाही बाळा, असं काही होणार नाही. तू काळजी करू नकोस. आणि गौरीजी आणि रुद्र मधलं भांडण पण नक्की मिटेल. तू विश्वास ठेव. हा मग चला गौरीजी, करायची का सुरुवात? हो, पण त्यांना काय आवडतं काही नाही याचा विचार करायला हवा ना. तुमच्या हातचं पिठलं भातही आवडेल त्यांना. ठीक आहे, बघते. पण आता ते इथे नाही आहेत, त्यामुळे तुम्ही लांबच राहा. तिकडे बसा बरं. पण त्यांनी आपल्या दोघांना सांगितलंय स्वयंपाक करायला. हो, काही मदत लागली ना की सांगेन मी तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही तिथे लांबच बसा. तुम्ही माझी काहीच मदत घेत नाही आता. नाही म्हणजे त्यांना कळलं तर. डबा उघडून द्या. अजून काही मदत? गरज नाही. गौरीजी तुम्ही डबा द्यायला वेळ लावलात ना म्हणून झालंय. काय? मी हा तेलाचा गॅस तुम्ही वाढवून ठेवलात. लागले भांडायला. दाखवतेच लुलुलुला. तुम्ही मुद्दाम डबा घट्ट बंद करून ठेवला असेल. मी डबा बंद करणार आहे? मी स्वयंपाक करायला येतो का इथे? तुम्ही काही करू शकता. हो, काही करू शकतो म्हणजे? वळला वळला. नाशिकचं द्राक्षांबो मस्त आणलू, पण यो आंबा गुड गुड बदिया बदिया. एक नंबर है, एक नंबर है. वो एक साथ खाना. जेवण जेवण नहीं बनाता. वल्ला वल्ला नाही कल्ला. आता कसं समजव याला? एक साथ खाना नहीं नहीं, भांडण भांडण, झगड़ा झगड़ा, डोनेशन कॅन्सल. काय बोलतेस? हा काय बोलते? अहो तुम्ही थांबाव. तुम चला ना साथ. अल्ला अल्ला. चंद्रे चंद्रे. गौरीजी काय झालं? बघू मला. काही नाही झालंय. हे बघा त्रास होईल तुम्हाला. होऊ देत. ऐका माझं. मी हे बघा ते येत आहे. रुद्र सर अहो काय करताय? अहो ते येत आहेत म्हटलं ना.
लल्लू इलू इलू एक साथ. गुड गुड. प्रेम लल्लू जेवढं चविष्टंबो. टॅक्सी चलंबो. सगळाच गोंधळ झाला, तर काय करणार? काय झालं? आता स्वयंपाक कसं करणार मी? त्यांना जेवण आवडायला हवं ना. अरे तुम्ही काळजी नका करू, मी करतो. नाही नको, चव बिघडली तर? अशी कशी बिघडेल? तुम्ही सांगा, मी तसं तसं करत जाईन. ठीक आहे. चला त्यांना जाऊन सांगूया. हो. लय एकत्र स्वयंपाक करायला सांगत होतात ना, आता खा म्हणावं. एक साथ तो लल्लू. हो. प्रेम लल्लू प्रेम लल्लू. हो. अली बाबो वाला बो आता काटीन बो. घे म्हणावं घास आता, नाही परत थुकला ना तर नाव नाही लावणार. गौरीजी असं खारट करणं शक्यच नाही, मग तरी असं कसं झालं? हा, या चंद्रिकानं तर काही घोळ केला नाहीये ना. असू दे पुष्पा, आता दुसरा काही पर्याय नाही, आता खावंच लागेल. वाह लल्लू बढ़िया बढ़िया. प्रेम लल्लू कानटंबो उतरल्लू. वाह लल्लू अप्रतिमल्लू. अमेजिंगू.
श्रीमंतांचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? तुम्ही पैसे देता म्हणजे समोरच्याशी कसंही वागू शकता असं वाटतं तुम्हाला. तुम्ही पुन्हा एकदा विश्वासघात केलात माझा. चल रुद्र, मला नाही जायचंय घरी. घरी नेतच नाहीये मी तुला. माझं चुकलंय रुद्र, पण त्याची शिक्षा मात्र तुला होती आणि हे बरोबर नाही. आय एम सॉरी यार. मी माती खाल्ली, त्यामुळे सगळं मलाच ठीक करायला हवं आणि मी सगळं ठीक करेन. मी गौरीजींची माफी मागेन, त्यांचे पाय धरेन आणि त्या जर म्हणाल्या की परत कधीही माझ्या नजरेसमोर येऊ नका तर त्यांना सांगेन की नाही येणार. पण तुम्ही प्लीज रुद्रशी असं वागू नका. तुला होणारा त्रास नाही भोगवत रे मला, तरी तू मला सांगत होतास, पण मी अति केलं. मी तुझं ऐकायला हवं होतं रुद्र. सगळी चूक माझीच आहे आणि मी ती सुधारणार. मी बोलतो गौरीजींची. शांत हो जरा. अरे कसा शांत राहू? तुझं जीवापाड प्रेम आहे गौरीजींवर आणि माझ्यामुळे मी त्यांना सांगेन सगळा प्लॅन माझा होता. तुला मी शपथ घालून जबरदस्ती केली हे पण सांगेन मी त्यांना. पण तुम्ही दोघं असे लांब गेलेले मी नाही बघू शकत रे. काही झालं तरी मी तुम्हा दोघांना लांब जाऊ देणार नाही. तू चल. नको रुद्र, कधीतरी तर बोलायला हवं ना. आणि अजून किती काळ गप्प राहायचंय? हे बघ, मी जर आत्ता बोललो नाही ना तर मी स्वतःच्या नजरेतून उतरेन. मी हे कधीच सहन करू शकणार नाही. रुद्र प्लीज मला गौरीजींशी बोलू दे. तुला यायचं नसेल तर नको येऊस, पण मी जातो. थांब पुष्पा. तुम्हाला माझ्या घरी मी पुन्हा घेऊन जाईन ही खात्री आहे मला. थांब पुष्पा. काय करतोस तू? काय करणार आहे जाऊन? सॉरी म्हणणार. तुझी काहीही चूक नाहीये हे सांगणार. म्हणजे पुन्हा त्यांना फसवणार? अरे पण मग ही फसवणूक नाही तर काय पुष्पा? हा तुझा प्लॅन होता, मी तुला सपोर्ट केला. मी तुला अडवलं का? नाही. मी चुकलोच आहे ना. आणि सॉरी बोलून चुकीवर पांघरून घातलं जातं. ती सुधारता येत नाही. काय करून बसलोय मी? पुन्हा गौरीजींना दुखावलंय मी. ते आता मला कधीच माफ करणार नाहीत पुष्पा. रुद्र, असं कधीच होणार नाही. आपण बोलूया त्यांच्याशी. मला खात्री आहे तू त्यांचं मन पुन्हा जिंकशील. तेच करायला आलो होतो इथे पुष्पा मी. पण काय करून बसलोय मी? त्यांचं मन जिंकायला आलो होतो. त्यांचा विश्वास कमवायचा होता मला, पण मी तेच गमावून बसलो. असं नको बोलूस रुद्र. अरे हे बघ, तुमचं नातं हे प्रेमाने बांधलेलं आहे आणि मला खात्री आहे कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही पुन्हा एक व्हाल. आज मी जी चूक केली ना त्यानंतर मला त्या पुन्हा संधी देणार नाही. रुद्र ऐक, 6 महिन्यांपूर्वी सुद्धा आपण चुकलो होतो, पण तेव्हा आपल्याकडे संधी नव्हती. पण यावेळेस आपल्याकडे संधी आहे. हे बघ, तू उद्या आश्रमावर परत ये. हो, तू आश्रमावर परत ये. त्यांना विनवणी कर. त्यांना त्यांचा आश्रम परत मिळवून दे आणि स्वतःला सिद्ध कर. खरंच त्या येऊ देतील मला आश्रमावर? नक्की येऊ देतील. तुझ्या प्रेमावर विश्वास ठेव.
काय गे अंधारात का बसलीस? आणि हे काय अजून जेवण पण केलं नाहीस? आश्रमाचे नियम फक्त मुलांना शिकवायलाच आहेत का? आपण पाळायचे नाहीत काय? ए श्श. आश्रमाचा नियम आहे इथे उपाशी पोटी कोणी झोपायचं नाही. चल घे 2 घास खा. दादू तुला हे सगळं माहिती होतं? नाही मला काहीच माहिती नव्हतं. समजा माहिती असतं तर? माहित असतं तर तुला हेही माहिती आहे की मी त्यांना असा कुठलाच मार्ग निवडू दिला नसता ज्याने तू दुखावशील. मला मान्य आहे मी त्यांना इथे येऊ दिलं, पण मला दिसत होतं तुम्ही दोघं एकमेकांशिवाय अपूर्ण आहात. मला वाटलं तुझा राग निवळेल. शेवटी काळ हाच सगळ्यांवरचा इलाज आहे. आणि बिट्टी ती कशी झाली होती त्यांच्या आठवणीत बघितलंस ना? मला ना तिचा हिरमुसलेला चेहरा बघवत नव्हता. मला वाटलं त्यांच्या येण्याने हे सगळं बदलेल, ते तुझं मन जिंकतील आणि तुझा राग शांत झाला तर कदाचित तुम्ही दोघं एकत्र. नाही दादू, हे कधीच नाही होणार. मी रेवती मॅडमकडून मदत घ्यायचं ठरवलंय. म्हणजे ती अट रुद्र सर आश्रमात? दादू ते नाही येणार कधीच. आणि आपल्याला पैसे हवेत म्हणून नाही घेतलाय मी हा निर्णय. तर रुद्र सरांसाठी सुद्धा हेच योग्य आहे म्हणून मी हा निर्णय घेतलाय. म्हणजे दादू मी तुला म्हणाले होते ना त्यांचं विश्व खूप मोठं आहे आणि त्या विश्वात मला कसलं स्थान नाहीये. मी त्यांच्या योग्यतेची नाही वाटत त्यांच्या घरच्यांना. त्यांच्या आईला वाटतं त्यांना त्यांच्या तोला मुलाची कोणीतरी मिळावी. शिकलेली श्रीमंत घरातली, त्यांच्या स्टेटसला मॅच होणारी. आणि मी या सगळ्यात कुठेच नाही रे बसत. आणि मला हेच वाटतं त्यांनी त्यांच्या जगात सुखी राहावं आणि मी माझ्या जगात. अगं पण आज त्यांनी जे काही केलं ना त्यानंतर तर कुठलंच ओझं नकोय मला प्रेमाचं. तो विश्वासघात, ती दुःख, यातलं काहीच सहन करण्याची ताकद नाहीये माझ्यात. तुझं त्यांच्यावर प्रेम आहे ना? साधं गणित आहे गौरी. जो मनाच्या जास्त जवळ असतो ना, सगळ्यात जास्त. जरा दमलाय, थोडा वेळ झोपू दे त्याला, होईल सगळं ठीक. तुम्ही चेष्टा केलीत माझ्या परिस्थितीची, आमच्या गरजेची. आम्हा गरिबांच्या भावनांचा खेळ करणं किती सोपं असतं ना. तुम्ही पुन्हा एकदा विश्वासघात केलात माझा.
मला माफ करा गौरीजी. तुम्हा श्रीमंतांचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? तुम्ही पैसे देता म्हणजे समोरच्याशी कसंही वागू शकता असं वाटतं तुम्हाला. समोरच्या माणसाची मस्करी करू शकता, त्याला वाटेल तसं वागवू शकता असं वाटतं तुम्हाला. आपल्याकडे पैसा आहे म्हणजे गरिबांच्या भावनांशी खेळायचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे असं वाटतं तुम्हाला. ही अटॅक येऊन गेली बिली की काय? रेवती, अगं आता मला कोण खायला घालणार? मी कोणाच्या जीवावर उड्या मारणार? आजी, रेवती आंटी, रेवती आंटी, तू जिवंत आहेस? किती चांगलं स्वप्न पाहत होते मी. मोडलत ना माझं स्वप्न. मला वाटलं की तुला काय वाटलं? मी गेले वरती. वर जायचं वय तुझं आहे, माझं नाही. रेवती आंटी, असं झोपून चालणार नाही. आज आपल्याला महत्वाचं काम आहे. गौरीला पैसे देऊन टाकूया म्हणजे ती रुद्राला कायमचं दूर करेल. येस, होणार आहे का पण ती दूर? तिचं प्रेम पुन्हा जागा होण्याआधी तिला पैसे देऊन टाकूया ना. सुमित, तेवढं पाणी देतोस? कॉइन आहे तुझ्याकडे? हे पाणी पाहिलंस? पाणी असं अस्थिर असताना ना त्याचा तळ दिसत नाही. अगदी तसंच गौरीच्या मनातला रुद्रवरचा राग असाच अस्थिर ठेवायचा. धगधगता, खोल खोल केलेलं प्रेम तिला सुद्धा दिसणार नाही. अगं पण हे काम करणार कोण? कसंय नाही, तू सोडलीस ना तर माझ्याकडे सगळी माणसं कामाची आहेत. ते करतील का? कोण? ती चंद्रिका? हॅलो, तुम्ही काळजीच करू नका. पैसा फेको आणि तमाशा देखो. आम्ही पैसे देण्याआधी जर काही गोंधळ घातलास तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी. अहो ते ठेवलंच आहे हो मी लक्षात. पण तुम्ही माझे पैसे विसरू नका म्हणजे झालं.
रुद्र तर येणार आहे का आज? मला हे दाखवायचं त्यांना. एवढं खोटं बोलले तरी ते पाहिजे का तुम्हाला? अजिबात येऊ देणार नाही मी त्याला आत. काल कसा खोटा खोटा जोकर बनवून आणलेला. उगाच मुलांवर असले संस्कार नकोत. आज आलेत ना तर गेट पासूनच हाकलून देणार आहे मी. आणि दादूला पण सांगते त्यांचं येणं बंद कर म्हणून. काय चाललंय? वाटेल ते बोलताय. लोक वाटेल तसं वागतात आणि मी बोलायचं पण नाही. मी कोणालाच आत घेणार नाही. गेटवरच उभी राहते. खोटारडा कुठला असा माणूस नकोय मला आश्रमात. येऊच देत नाही आता. चांगलीच खरवडली आहे खपली. आता बघा कशी जखम विरघळते ते. ओ ते काय खोटाडे नाहीये. असं होय. जास्त कळायला लागलं का तुला? हा ते काल चुकले म्हणून ते काही खोटाडे नाहीयेत. आली मोठी. खोटारडेच आहेत ते. बळजबरी आश्रमात घुसतात. वाटेल तसं करतात. मग त्यांना खोटारडे नाही तर काय म्हणायचं? अशा माणसाला ना पोलिसातच द्यायला पाहिजे. नाही पाटलाला सण नाहीये. गप गप. जास्त वटवट करू नकोस. तसं पण ना तुझी आई त्यांना आश्रमात यायला बंदी घालणार आहे. समजला? बाजूला हो.